नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आत्ता एकूणच समाजामध्ये एवढी नफरत, एवढा द्वेष हा फैलावत आहे. माणूस माणसाची एवढी घृणा का करत आहे? संघटनेचं, पक्षाचं किंवा संघटना पक्ष यांच्याविषयी एवढा अभिनिवेश माणसाला की तो सगळं काही विसरतो आणि समोरच्या पक्ष संघटने एवढी नफरत करतो की तो माणूस पण तिथे विसरून जातो. खरं तर ते कितपत योग्य आहे की आपल्याला काय नेमकं साध्य यातून करायचं आहे? आता हे पक्ष आहे, उदाहरणार्थ काँग्रेस आणि भाजप, दोघं एकमेकाचे एवढे स्वतः दुश्मन मानतात. असे का मानतात खरं तर? आणि हे खरं तर वरच्या पातळीवर तर फक्त दाखवण्यासाठी असतं आणि खालच्या पातळीवर कार्यकर्ते भांडत राहतात, आपसात भांडत राहतात आणि मग 5-5 वर्ष केसेसनं जातात. आणि वरचे कधी तळ्यात मळ्यात असतात नाही, इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, हे कळतच नाही. मग समजतं की हे आपल्याला फक्त झुरबत होते, खेळवत होते. सामान्य कार्यकर्ते तेव्हा कळून चुकतो आणि ह्यांच्यासाठी आपण एकमेकावर दगड मारले आणि एकमेकाच्या विरोधात आपण कोर्टात फेऱ्या मारतो. हे नंतर कळून चुकतं माणसाला. परंतु एवढा द्वेष पराकोटीचा, समजा आता काँग्रेस आणि भाजप म्हटलं, असे अन्य पक्षही एकमेकाच्या असतील. समजा आता उबाटा आणि शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना आणि उबाटा असेल किंवा अन्य अनेक पक्ष एकमेकाच्या विरोधात एवढे उभे ठाकले आहेत. तर काय एवढी नफरत आहे, काय एवढा द्वेष आहे? कुठेतरी मर्यादे पण तात्विक मतभेद असतील, ते प्रगतीसाठी, विकासाच्या ह्याच्यासाठी काही गोष्टी अशी तात्विक वैचारिक मतभेद असे आहेत. कुठपर्यंत असावेत, कुठल्या पाथी पण असावेत. हिंदू मुस्लिम काय, तर हिंदू मुस्लिम दुसरं काही नाही आहे. जगापुरचे सगळे प्रश्न सुटले, संपले, म्हणून फक्त हेच प्रश्न आहेत की वातावरण कायम तापत ठेवायचं, वातावरण कायम दूषित ठेवायचं आणि तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची. काय डोक्यात काय? आणि मला सांगा, जेव्हा खरंच एखादा जर भूकंप झाला, होऊ नये काही वाईट, पण खरंच नैसर्गिक आपत्ती अशी आली, म्हणजे भूकंप झाला, तर मग काय भूकंप कधी हिंदू मुस्लिम बघतो का? हा हिंदू आहे म्हणून याला जिवंत ठेवूया, मुसलमान म्हणून याला मारून टाकूया, असं भूकंप म्हणेल? नाही म्हणणार. महापूर आला, अतिवृष्टी झाली की हा संघाचा आहे, हा काँग्रेसचा आहे, चला फक्त काँग्रेसवाल्याला ठेवूया, संघाचे आहे त्यांना जाऊ दे, महापुरात घेऊया, असं होतं का? नाही. असं काही म्हणजे निसर्ग कशातही भेद करत नाही. निसर्ग हा सगळ्यांना समानच ठेवतो, समान न्याय देतो. त्याच्यापुढे भेद विषमता काही नाही आहे. एकाला एक नाही, दुसऱ्याला एक नाही, असं त्याच्याकडे नाही आहे. म्हणजेच भूकंपसारखं गोष्ट असते, जो आपत्ती ओढवते, तर ते हिंदू मुस्लिम असं होत नाही. मग भूकंपमध्ये हिंदू वाचतील आणि मुस्लिम वाचतील आणि हिंदू जातील, असं असतं का? नाही आहे. मग तेव्हा मदत मिळताना सगळे धर्म पंथ सगळे म्हणून विसरतो. जर खरंच जमिनीखाली गाडल्या गेलेला मनुष्य आहे, तो चुकून त्या श्वास आहे, जिवंत आहे, त्याला काढताना मग तो काढणारा मुसलमान आहे की कोण आहे, हिंदू आहे, बघतं का कोण? नाही बघत. कुठल्या पक्षाचा आहे, तो भाजपचा असेल तर काँग्रेसवाला काढतोय त्याला. समजा एखाद्या अडकलेल्या ह्याच्यातून, चिखलातून म्हणा, कशातून म्हणा, अतिवृष्टीत किंवा भूकंपामध्ये, तर मदत करणारा कोण आहे तेव्हा कोण बघत नाही आहे. तर मदत गुपचूप घेतो माणूस, कारण तो असहाय्य असतो, अगतिक असतो. मग हे कायमस्वरूपी माणसाला समज आली पाहिजे की आपण किती भांडायचं, कुणासाठी भांडतोय, काय नफरत करतोय, काय द्वेष करतोय, काय तिरस्कार करतोय, आपल्या आयुष्याच्यात का खर्च घालतोय, आपल्याला का समजत नाही आहे, आपल्याला कधी कळणार, कधी समज येणार, कधी प्रगल्भता येणार, कधी परिपक्वता येणार. हे ह्या मंडळींना आपल्यामध्ये सुधारणा आणून द्यायची नाही आहे, आपल्यामध्ये बदलवून घडवायचा नाही आहे. नाहीतर ह्या मंडळींची पोळी भाजणार नाही, ह्या मंडळींचा तवा तापलेला राहणार नाही आहे. त्यामुळे ह्यांना सतत आपल्याला असंच ठेवायचं आहे. ह्यांना नफरतीचं बी ज्यांनी पेरलेलं आहे तसंच त्यांनी ठेवायचं आहे. त्यांना उलट त्याला अंकुर फुटले पाहिजे, फुटावे असं त्यांना वाटतंय, ते फुटता कामा नाहीत. आम्हाला प्रेम, शांती, बंधुभाव, अहिंसा ह्याची गरज आहे समाजाला. तर माणूस वाचणार आहे, समाज टिकणार आहे, समाज एकसंध राहणार आहे. नाहीतर माणूसच टिकणार नाही. नफरतीने काय होणार आहे, द्वेषाने काय होणार आहे? नफरतीने नफरत वाढेल, तिरस्काराने तिरस्कार वाढेल, द्वेषाने द्वेषभाव वाढेल, हिंसेने प्रतिहिंसा निर्माण होईल आणि शेवटी काय होतं, माणूस पण नाहीसा होणार आहे. आणि ते होत चाललेलं आहे. माणूस कसा वागतोय, आपल्यासारख्या हाडा मांसाच्या माणसाशीच माणूस असा वागतोय की तिरस्कार करतोय,
इतका द्वेष त्याच्यामध्ये, एवढी नफरत त्याच्यामध्ये, हा कुठला अभिनिवेश? पक्षाचा, संघटनेचा अभिनिवेश काय कामाचा? माणूस पण गमावणारा आणि माणसाचा द्वेष करणारा, तिरस्कार करणारा हा जर पक्ष आणि संघटनेचा अभिनिवेश असेल, तर ही आपल्या संघटनेची निष्ठा आणि श्रद्धा असेल, तर उपयोग काय त्या? अशा संघटना काही कामाच्या नाही. कारण संघटनांचा, पक्षांचा, सगळ्यांचा उद्देश काय आहे? काय असावा उद्देश? की मानव कल्याण, समाज शांतीची प्रस्तावना, सगळे एकसंघ समाज निर्माण होणं, चांगला सुसंस्कृत समाज निर्माण होणं, हे उद्दिष्ट आहे ना. मग शांतीची, अशा नफरतीने काही शांतीची प्रस्थापना होणार आहे का? नाही होणार. अशा नफरतीने शांती प्रस्थापना होणार नाही, बंधुभाव निर्माण होणार नाही. त्यामुळे आम्ही एकसंघ राहणार नाही, आमच्या भेदाभेद निर्माण होतील आणि आमचा फायदा दुसरे कोणतरी घेणार आहे. मग आम्ही जे म्हणतोय की आम्ही महाशक्ती होणार, आम्ही विश्वगुरू बनणार, ते कसे बनणार? अशाने, या अशा नफरतीच्या ह्याने बनणार, आम्ही द्वेषभावनेने बनणार, त्याचा काही उपयोग नाही. द्वेषाने द्वेष वाढणार. म्हणून काय पेरायचं हे आपण ठरवलं पाहिजे. उद्याची पिढी जर आपल्याला सुसंस्कृत, सुसंस्कारित घडवायची असेल, ती शांततेवर प्रेम करणारी, बंधुभावनेवर प्रेम करणारी घडवायची असेल, एकात्मतेवर प्रेम करणारी घडवायची असेल, तर आत्ता आपल्याला चांगलं पेरावं लागेल. त्यांच्या प्रेमाचं बीज पेरावं लागेल. तर जे पेराल ते उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे. चांगलं पेरलं चांगलं उगवेल, वाईट पेरलं तर वाईट उगवेल. आणि आपण ते दुष्परिणाम भोगतो आहोत. आपल्या आजूबाजूची छोटी छोटी देश आहे, तिथे किती दहशतवाद आहे, हिंसा आहे, भेदाभेद आहे, विषमता आहे, उच्च नीच भाव आहे, धर्मांधता आहे, हे बघतोय आपण. कारण ते पेरलं ते नीती, जे पेरलं ते उगवलं. मग आपल्याला तर महान संस्कृती लाभली आहे असं आपण म्हणतो, महान विचारांची परंपरा लाभलेली आहे असंही आपण म्हणतो, अभिमानाने सांगतो. त्याचा उपयोग काय? आम्ही घेतला काय त्यांच्याकडनं? काहीच घेतलं नाही. त्यामुळे समाजामध्ये आम्हाला बंधुभाव निर्माण करायचा असेल, प्रेमभाव निर्माण करायचा असेल, एकसंघ आम्हाला राहायचं असेल आणि आमचं राष्ट्र, आमचा समाज सशक्त बनवायचा असेल, शांतीवर प्रेम करणारा बनवायचा असेल, तर आम्हाला आमच्यातले हे जे भेदाभेद आहेत, नफरत आहे, द्वेष आहे, द्वेषभावना आहे, ही सोडून द्यावी लागेल. टोकाचा द्वेष, टोकाची नफरत, एकांगी विचार करणं, हे सोडून द्यावं लागेल. आणि समतोल विचार करावा लागेल की आम्ही सगळं कशासाठी करतो, उद्देश काय, साध्य काय, आम्हाला साध्य काय साधायचं आहे, ह्याचा विचार करावा लागेल. ह्याचा कुठेतरी सगळ्यांनी बसून कधीतरी एकदा विचार करायला पाहिजे की आम्हाला नेमकं जायचं आहे कुठे, आणि आम्ही आमच्या समाजाला आणि भावी पिढीला आम्ही कुठे नेत चाललो आहोत, आणि काय आम्हाला द्यायचं आहे आणि काय कुठे त्यानं न्यायचं आहे, पोचवायचं आहे, आमचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, आमच्या समाजाचं, आमच्या राष्ट्राचं, हे कधीतरी आम्ही आमच्या धुरीणांनी एकत्र येऊन काहीतरी ठरवलं पाहिजे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण ठरवायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.